पकडल्यात. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पकडलेले आहे. एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते भाजपमध्ये, मालवणमध्ये पण निलेश राणेनं पुन्हा एकदा पैसे पकडलेले आहेत. परवाचं प्रकरण झालं, काल रात्री आणि प्रकरण झालं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्तारूढ लोक करतायत असं दिसतंय आणि निवडणूक त्या शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च व्हायला लागलेत. मतदारांच्या बाबतीत गृहीत धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये, महानगरपालिकात हेच दिसेल, पण नगरपालिकात जे चित्र दिसतंय ते अतिशय भयावह आहे. तुम्ही जे सांगताय काही ठिकाणी पकडले गेले, हे पकडले गेले म्हणून अशी इथं अनेक फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप, ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप, बूथवर पैसे वाटप, नंगानाच चालू आहे. पण ठीक आहे, आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. 1 कोटी रुपये द्या आणि 11,000 मते घ्या, असे ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. भाजपा वाल्यांना मॅनेज करते अशा ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहेत आणि पोस्ट सुद्धा अशा बाहेर पडलेले आहेत. अरे बापरे, हे माझ्याकडे नाही आलं. नाही, सगळीकडे सुरू आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा आहेत. चांदवड मधला हा प्रकार आहे. ऑडिओ क्लिप सुद्धा 1 कोटी द्या, 11,000 मतं घ्या. मग तर अतिशय गंभीर आहे. आणि हे जे EVM मशीन आहे त्याची चाचणी करायला निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग कधी परवानगी देत नाही. आणि अशी लोक जर बाहेर मार्केटमध्ये फिरत असतील तर निवडणूक आयोगाच्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं. 21 तारखेपर्यंत सुरक्षित राहतील EVM मशीन? सुरक्षा बघण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्याकडून आमची अपेक्षा आहे. पण आता आम्ही किती अपेक्षा त्यांच्याकडून करायच्या? त्यांची काही तयारी एका ठराविक लिमिटपेक्षा बाहेर जाऊन काही करण्याची दिसत नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. बाहेरच्या पाहुण्यांना इस्लामपूरकर किंवा ईश्वरपूरकर स्वीकारतील असं वाटतंय? बाहेरच्या पाहुण्यांनी अनेक आश्वासन दिले, मला नाही वाटत स्वीकारतील. मला खात्री आहे की उरण ईश्वरपूरमध्ये आमची सत्ता येईल, नगराध्यक्ष आमचा होईल. राष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. आमचीच तिथं नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी तिथं आमची निवडून येईल नगरपालिकेची. राज्यात जो का प्रकार बघता येईल पैशाचा असेल सगळं, हे सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे. मग सत्ता घेऊन सत्तेचा दुरुपयोग होतोय का असं वाटतं? अर्थातच सत्तेपासून पैसा, पैशापासून पुन्हा निवडणुका, निवडणुकांपासून पुन्हा सत्ता, सत्तेपासून पुन्हा वेगळ्या वाम मार्गाचा अवलंब, हे रहाटगाडगं महाराष्ट्रात मागच्या काही वर्ष सतत चालू आहे. ईश्वरपूरबद्दल आपल्याला काय वाटतं? ईश्वरपूरबद्दल माझा उरण ईश्वरपूरच्या जनतेवर विश्वास आहे. समोरच्या बाजूने अनेक गुंड उभे आहेत, मोका लागलेली लोक उभी आहेत, तडीपार झालेली लोक उभी आहेत. सगळी परिस्थिती जर बघितली तर आता सरळ आणि साधा माणूस निवडणुकीत उभं राहायचं कमी झाले आणि आता गुंडांचं दारिष्ट्य वाढले. नगरपालिका ताब्यात घ्यायच्या आणि नगरपालिकेतून त्या शहराची आणखीन लूट करायची अशी मानसिकता असणाऱ्या लोकांना मला वाटतं की उरण ईश्वरपूरची जनता थारं देणार. जत आणि तासगावमध्ये दहशतीचं वातावरण आहे, काय वाटतंय तिथल्या परिस्थितीबद्दल? मी जतला जाऊन आलो काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी. मला खात्री आहे की तिथं काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील. तासगावला तर राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चित चांगल्या मताने विजयी होतील. साहेब, ह्या निवडणुकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असं वाटतं का? कारण MIDच्या तात्काळ मंजूर व्हावं लागले आहेत, हेलिकॉप्टरचे दौरे वाढले आहेत. हे कोड ऑफ कंडक्टमध्ये बसतं. एका उपमुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्यांना फोन करायचा स्पीकर फोनवर आणि त्यांनी तिकडनं जाहीर करायचं आणि आम्ही हे देऊ ते देऊ. हे सिरियस ऑफेन्स आहे हा कोड ऑफ कंडक्टचा. तुम्ही निवडणुकांच्या आधी काय असेल ते ठीक आहे, तुमचे धोरण नाही, निर्णय नाही, तरी तुम्ही त्या शासकीय धोरण घोषणा करताय, याचा अर्थ आचारसंहितेचा भंग आहे. पण आता निवडणूक आयोग पुन्हा बनवाबनवीचा पार्ट 2 आहे का? बनवाबनवी पार्ट 2 निवडणुकीच्या प्रचाराच्या सगळ्या एकूण नाही. आता काय लोकांना दिशाभूल करून कोणी मतं घेत असेल, दबाव करून मतं घेत असतील,
पैशाच्या प्रभावाने मतं घेत असतील तर याचा अर्थ चांगली माणसं या निवडणुकांपासून आता हळूहळू दूर जातील. तुम्हाला ज्या पद्धतीनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला अन्य पक्षांकडून, तर टायगर अभिजिंदा आहे, मला तुमचा dialogue नेहमीचा. मला कोंडीत नाही पकडलेलं, हा. मला कोणी नाही पकडलेलं. तरी सुद्धा तुमच्या मागे ताकद एवढी लागली सर्व पक्षांची, तुमचा पराभव कसा व्हावा ते इथे? लावणारच ना. ते आता आपण त्यांनी ताकद लावू नये अशी अपेक्षा कशी करायची? ते त्यांचं ते काम करतील. नाही, बरेच पण मतदारसंघ माझा होते. विश्वास आहे या तालुक्यातल्या जनतेवर, मला पूर्ण ताकद ते देतात नाही. बरेच मतदारसंघात होतो पण ते मतदारसंघ सोडून इथंच मुख्यमंत्री या मुख्यमंत्री ठिकाणी आहे, सभा तुमच्याच- घेणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? आणि ते तो- पण तुम्ही म्हणताय गुंड त्यांचं इथं जाईल आणि इथले लोक आता मुख्यमंत्री ज्या प्रचार सभेला आले त्या स्टेजवरच 6-7 उमेदवार असे होते की ज्यांच्यावर 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल असे गुन्हे नोंद आहेत आणि कारवाई चालू आहे.